क्रिकेटची उंची वाढेल, आपल्या स्पर्धेची उंची वाढेल. दोन्ही अंपायर्सला विनंती आहे की स्कोरर हे करतायत. दोन्ही टीमला विनंती आहे की 20 मिनिटाचा कालावधी राहील प्रत्येक इनिंग मध्ये. 20 मिनिटांमध्ये पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक अशोकजी जगताप सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीकडनं हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक अशोकजी जगताप सर यांचं आपल्या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीकडनं हार्दिक स्वागत. सरांना 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कमिटीकडनं हार्दिक शुभेच्छा. पहिली मॅच चालू होते. दोन्ही टीम्स एक एक अतिरिक्त खेळाडू इथे स्कोरर जवळ पाठवा, जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावं इथे देणं गरजेचं असेल. जसा स्कोररचा इशारा येईल प्ले तसे नक्कीच डावाला सुरुवात होईल. पीसीएमसी योद्धा टीमला पण विनंती आहे की त्यांनी पण त्यांच्या 11 गोळा प्लेयर इथं गोळा करून ठेवा, पुन्हा त्यांची पळापळ नको. पीसीएमसी योद्धा टीमचे कोच लवजी तोडकर चला, मान्यवरांना देखील विनंती असणार आहे, आपण देखील आता व्यासपीठावरती यायचंय. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. कारण इथे आपण पाहिलं तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून मान्यवरांचा यथोचित सन्मान देखील केला जाणार आहे. त्यामुळे विनंती असणार आहे सर्वोच्च सर्व मान्यवर करता ज्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला. नक्कीच आपण पाहिलं तर सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं. यष्ट्या अर्थात आमचे स्टम्प्स आणि खेळपट्टीचं पूजन केलं. शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना दिल्या गेल्या आणि आता सुरुवात देखील होईल. यानंतरची होणारी मॅच कोथरूड वर्सेस पीसीएमसी योद्धा. या दोन्ही टीमनी एक काम करा, इथून पुढे ज्यांच्या मॅचेस आहेत त्या टीमच्या कॅप्टन्सने अगोदरच आपल्या सर्व खेळाडूंची नावं आणि त्यांची मोबाईल नंबर्सची यादी बनवा, ती स्कोररला द्या, म्हणजे त्यांना ऍड करायला सोपं पडेल.
कोथरूड 11 आणि पीसीएमसी योद्धा या पुढच्या होणाऱ्या मॅचच्या कॅप्टन्सला पण विनंती आहे की त्यांनी त्यांची प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन स्टेजकडे येणे. अंपायर्सला विनंती आहे की मॅच चालू करून घ्यावं. अंपायर्सला विनंती आहे की स्टार्ट करून घ्या. झालेलं आहे इधरला प्लेइंग 11ची लिस्ट भेटलेली आहे स्कोररला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवे सर्व कायेषु सर्वदा. नमस्कार, रामराम सर्वांना. नक्कीच पुन्हा एकदा मनापासून 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा देखील इशारा. सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण आता नक्कीच व्यासपीठावरती या. पहिला चेंडू, यावेळेस पहिल्या चेंडूला दिशा दर्शवली. चांगला क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळाला आणि इथे सिंगल, एक धाव. अर्थात त्याचं खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन असणार आहे. पुढच्या चेंडूवरती देखील पहा दिशा दर्शवली. त्या ठिकाणी मिडविकेटच्या खेळाडूच्या माध्यमातून धावांची धावा होईल, परंतु लॉंगॉनच्या खेळाडूच्या हातामध्ये तो चेंडू गेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील फलंदाज तिथे दर्शवत आहेत. आणि सुरुवात आपण नक्कीच मॅचेसला देखील केली आहे. तर साहजिकच आहे जे काही मान्यवरांनी अगदी उपस्थिती या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांचं या ठिकाणी सन्मान सत्कार देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं जाईल. इथे दिशा दर्शवली, फटका फसला आणि चेंडू देखील शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. फलंदाज इथे झेलबाद होत आहेत. दिली गेली पहिली बळीची टाळी. हॅलो, तर मॅच तर नक्की सुरू असणार आहे. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान सत्कार देखील केला जाणार आहे. तर सर्वप्रथम आपण आमचे खरं तर या स्पर्धेतील मुख्य आयोजक आणि ज्यांची खरंच धावपळ देखील आपण पाहतोय, माऊली फार्मचे सर्व अविनाश खरात यांना विनंती करतो की आदरणीय रविशेठ पवार यांना नक्कीच आपण पाहिलं तर श्रीफळ आणि शॉल नक्कीच देऊन त्यांचा सत्कार करायचा विनंती असेल. ओके, माऊली फार्माचे खरं सर्व ओनर मालक रविशेठ पवार यांचा सन्मान अविनाश खरात यांच्या शुभ हस्ते होतो. टाळ्या वाजवा मित्रांनो, कारण पहा अगदी मार्गदर्शन पाठिंबा जेव्हापर्यंत कोणालाही लाभत नाही तोपर्यंत मोठ्यात मोठी सफलता किंवा यशस्वी माणूस होऊ शकत नाही. सफलता गाठण्यासाठी नक्कीच अशा सर्व आपल्या ज्या व्यासपीठावरती मान्यवर उभे आहेत या सर्वांचा पाठिंबा मार्गदर्शन असणं गरजेचं असतं. तसेच संतोषजी खिवसरा, ओके, तर क्राईम ब्रांच उपनिरीक्षक सन्माननीय आदरणीय अशोकजी जगताप यांचा देखील मान सन्मान लहू साहेबांच्या शुभ हस्ते होईल. नक्कीच यायचं कारण पहा टाळ्या देखील वाजवल्या जाणार आहेत, कारण कर्तव्य दक्ष आणि कर्तव्यनिष्ठ तसेच क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर नेहमी घनिष्ठ असणारे आमचे नक्कीच त्या ठिकाणी जगताप साहेब आहेत, क्राईम ब्रांच उपनिरीक्षक. कारण आपण पाहिलं तर क्रिकेटचं वेळ प्रत्येक व्यक्तिमत्वाला मैदानावरती घेऊन येतं हे इथे पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहिलं तर आदरणीय संतोषजी खिमसरा DS एजन्सीचे नक्की सर्व यांचं देखील श्रीकांत पवार यांना मी विनंती करेल की यस पुष्प आणि आपण पाहिलं तर पहा श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. तसेच आदरणीय सुमितजी सोनीगरा
अमर फार्माचे खरं तर सर्व मालक तर आदरणीय शरद साहेबांना विनंती करू, शरद साहेब या, आपण देखील सुमित सोनीकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करूया. कारण वेळातील वेळ इथे काढून जी उपस्थिती दर्शवली ती आमच्यासाठी नक्कीच मोलाची आहे, महत्वाची आणि खूप नक्कीच दर्शनीय. तसेच सन्माननीय आदरणीय चंदन डिस्ट्रीब्युटर्सचे सर्व सन्माननीय आशिष शहा साहेबांचा देखील सन्मान इथे सोमनाथ साहेबांच्या शुभ हस्ते होईल. सोमनाथ साहेब यायचे लगेच. चला आयोजक कमिटी सर्वच्या सर्व पहा, वारंवार या ठिकाणी पोकार केला जाणार नाही, तुम्हाला इथे थांबायचं आहे कारण साहजिकच आहे. पुन्हा एकदा मान्यवरांचा इथे सन्मान होईल, टाळ्या वाजवल्या जातील. सन्माननीय आदरणीय सचिन करंगळे यांना देखील आपण सांगूया की गिरधारी लाल ओके पियुष शेठ बाफणा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. पियुष सर यायचे, आपण देखील आपला देखील सन्मान इथे केला जाईल. सचिन करंगळे साहेब नक्कीच आपला शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच संदीप एजन्सीचे सर्व प्रतीक शेठ देखील इथे उपस्थित आहेत. आमच्या श्रीकांत साहेबांना विनंती असणार आहे, यस तुमच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान होणार आहे. एकदा आपण पाहिलं तर पहा, एक चांगलं खरं तर खेळीमेळीचं वातावरण आहे आणि त्या वातावरणाला खरं तर अजूनही आपल्या उपस्थितीमुळे चार चांद लावण्याचं काम सर्व आमच्या मान्यवरांनी आणि क्रिकेटवीर व्यक्तिमत्वांनी केलं. कारण साहजिकच आहे, आज जगताप साहेब असतील, खिमसुरा साहेब असतील किंवा सर्व मान्यवर जे असतील, आज या सर्वांना खेळत असताना पाहून जुने मित्रपरिवार जुने दिवस साहजिकच आहेत आठवले असतील. कारण एखादा चौकार षटकार आपण पाहिलं तर आपल्याला देखील असं वाटतं की एखादा सिक्स आम्ही पण मैदानाच्या आतमध्ये जाऊन मारावा. तसेच स्वप्नील शेठ तापडिया डिस्ट्रीब्युटर्सचे सर्व यांचा देखील सन्मान आमच्या शरद साहेबांना विनंती असेल आपण करायचा आहे. कारण शरद साहेब या, सोमनाथ साहेब आपण पण इथेच थांबा जिथे कुठे असाल. यस, इथे देखील टाळ्या डेफिनेटली वाजवल्या जाणार आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर आदरणीय यशवंत तांबे साहेबांचा देखील इथे सन्मान होईल. विघ्नहर फार्माचे सर्व आहेत. सोमनाथ साहेबांना विनंती असेल, सोमनाथ साहेब या. यशवंत तांबे साहेब 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धफलकावरती आहेत. त्यानंतर अशोक झालं सर नितीन पाचपिंड साहेबांचं देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान होईल. अविनाश खरात सर आपला शुभ हस्ते. मॅच देखील सुरू ठेवायची आणि वेळातच संपवायची. प्रवीण बिराजदार साहेब आपण जिथे कुठे असाल या. आमच्या टीमला कायम सपोर्ट करणारे नितीनजी पाचपिंड, आमच्या टीमचे ओनर, यांचा सत्कार प्रवीण बिराजदार यांच्या हस्ते करत आहोत आम्ही. त्यानंतर अमितजी कोठवले साहेबांचं देखील या ठिकाणी न्यू भैरवनाथ एजन्सीचे सर्व आहेत. तर त्या सचिन साहेबांना विनंती करतो, सचिन साहेब आपण या, आपला शुभ हस्ते अमित साहेबांचं देखील या ठिकाणी सन्मान होईल. सचिन साहेब या, नक्कीच आपला देखील आपण काम पाहत करणं. अतिथी देवो भव, सर्वोच्च सर्व मान्यवर आमच्यासाठी नक्कीच दैवताचे समान आहेत. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर पहा, आदरणीय रत्नाकर शेट्टी साहेब, कासा द सिल्वर हॉटेलचे सर्व मालक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल आमचे लहू साहेबांच्या शुभ हस्ते. कारण नेहमी आपण पाहिलं तर शेट्टी साहेबांचा देखील एक चांगला खेळ डांगे चौक परिसरामध्ये आम्ही पाहत असतो. चांगले परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. T20 मध्ये आम्ही बऱ्याच वेळेस भेटलोय. अविनाश खरात असतील आणि भरपूर मित्र परिवार खरं तर भेटले. तर या ठिकाणी सत्कार समारंभ नक्की झाला. मान्यवरांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवादच देईल आणि पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा कमिटीकडनं हार्दिक स्वागत आणि आभार. हॅलो, इथे दिशा दर्शवली. चेंडू त्या ठिकाणी पहा खेळाडूच्या हातातून निसटला, परंतु
सिंगल एका धावेवरती फक्त फलंदाजांना इथे थांबवलं गेलं. चांगलं दर्जेदार हे मैदान आपण पाहतोय. अचीवर क्रिकेट ग्राउंड खरं तर रावेत परिसरातील एक चर्चित आणि नावाजलेली स्पर्धा नेहमी या मैदानावरती होत असते. रावेत करंडक म्हणून गोलंदाज तयार आहे. इथे संपर्क केलाय. हो, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या खेळूच्या हातामध्ये डायरेक्ट हिट केली, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका तिथे फलंदाजांना नसणार आहे. कारण धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील तिथे दर्शवलं, कळवलं, जर का तुम्ही प्रयत्न कराल सोडण्याचा माझ्या हातातून एक धाव तर मी तुम्हाला देईल धावबादीचा घाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा रायझिंग स्टार पीसीएमसी संघाच्या. 30 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा दर्शवली जाते. टेनिस लाईव्ह क्रिकेट या चॅनलवरती नक्कीच आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय, ज्यांचं काम खरं तर प्रत्येक कॅमेरामॅन आणि आमचे ऑपरेटर सर्वांचं देखील दर्जेदार काम आपण पाहतोय. पंच देखील दर्जेदार आहेत. फक्त आता विनंती ही असेल, मॅच लवकरात लवकर खेळायची आणि चांगलं एंटरटेन मनोरंजन आमच्या मान्यवरांना दर्शवायचं. गोलंदाज तयार. यावेळेस फ्लिक केला, दिशा दर्शवली. त्या ठिकाणी पहा, अगदी अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक होता. डीप स्क्वेअर लेगचे खेळाडू त्या ठिकाणी धावतात, पळतात, धावांची धावाधाव फलंदाज देखील करतात, परंतु आताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहे. साहजिकच आहे, पहिली मॅच असणार आहे आणि खरं तर या आयोजन नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारची पहा कमी आयोजन करताना आमचे सर्व बक्षीस दाते मान्यवरांच्या देखील माध्यमातून ठेवली नाही, कारण प्रत्येक गोष्ट आपण पहा दर्जेदार चषक आहेत. चांगल्या या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह पाहतोय. इथे दिशा दर्शवली. पुन्हा एकदा पहा, त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या माध्यमातून धावपळ केली गेली. दुसरीचा प्रयत्न इथे नकार. केवळ एकावरती संतुष्टी दर्शवली गेली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय. त्या धापलकर वरती 1 अंकाच्या मदतीने आपण पाहिलं तर 33 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा. दिशा से भटके तो डेफिनेटली पडेंगे फटके. चौकार, 4 धावा. टप्पा चुकला त्या चेंडूचा गोलंदाजांच्या, तर त्या चेंडूला टप्प्यामध्ये घेऊन परफेक्ट कार्यक्रम देखील कशा प्रकारे करावा हे फलंदाजाला चांगलं माहिती आहे. संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलं जातं. पहा, नेहमी स्वामी विवेकानंद देखील म्हणतात, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होणं गरजेचं असतं. यस, गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज असणार आहेत. पाहूया. इथे पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा. गॅप शोधला गेला. डी स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला आणि सिंगल. सेन्सिबल क्रिकेट देखील इथे आपल्याला पाहायला मिळते आणि 1 धाव 1 अंक जी संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. 38 धावा धफलकावरती आपण पाहतोय, जो एक गडी गमावल्यानंतर बनवला गेला. हो, रिवर्सचा प्रयत्न केला गेला, परंतु अजिबात संपर्क तिथे नाही. कौतुक इथे गोलंदाजांचं करावं लागेल, कारण एक चौकार जरी आला असेल तरी मी देखील कमबॅक करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही. इथे नक्की त्यांची मनशा अर्थातच विचारधारा आपण पाहतोय. कमबॅक सुरेख, कमबॅक लाजवाब. पुढचा चेंडू पाहूया. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता. इथे पुन्हा एकदा संपर्क केलाय. मिस टाइम स्ट्रोक. फटका देखील फसला असं वाटलं, परंतु खिलाडी के मस्तक पर तिथे षटकाराची दस्तक. शेरन षटकार बजाव.
नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेणार आहेत. फलंदाजाचं नाव आपण पाहिलं तर पहा, विजय. 49 वरती दुसरा फलंदाज बाद आहे. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडू या षटकातील शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असणार आहेत. साधिकेचे बळीची टाळी दिली तर पुन्हा एकदा असं देखील म्हटलं जातं की अब क्या शेर के मुंह को खून लग चुका है, का गोलंदाज पुन्हा एकदा इथे बळीची टाळी देईल. इथे वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. आणि रायझिंग स्टार पीसीएमसी संघाच्या सर्व समर्थकांना मी सांगेल, टाळ्या वाजवा. तुमचे 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 50 अप. अविनाश सर, शेड्यूल यानंतरचा जो सामना होईल त्यामध्ये आपण पाहिलं तर पहा, जे 2 तगडे ताकदवर संघ खेळणार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला मी विनंती करतो, जे काय आपली टीम लिस्ट आहे ती कंप्लीट करून स्कोररला द्या आणि टॉससाठी सज्ज राहा. कारण टॉस आपण पाहिलं तर नक्कीच क्राईम ब्रांचच्या उपनिरीक्षक सन्माननीय अशोकजी जगताप साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पन्नास धावा 50. पीसीएमसी योद्धा आणि कोथरूड सुपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस प्रचंड मोठा तडाखा. वाघाची दहाड फोडलाय पहाड. छत्रपतींचा छावा. इथे मिळाल्या 6 धावा. चेरन षटकार. पुढच्या मॅचचा इश्क से क्या लेना, आशिकी से क्या लेना है. यावेळेस पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. बॅक टू बॅक कट कॉपी पेस्ट. इथे देखील दिली षटकाराची टेस्ट. यावेळेस पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा. सुनील येत्या डाऊन दी बॉल आणि टिकतायत एक लाजवाब झेल. संपला इथे फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. PCMC योद्धाचे कॅप्टन विकास जी जाधव, जिथे कुठे असाल नक्कीच आपण यायचंय. आलेत ओके. न्यू बॅटर नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लास्ट बॉल शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. राकेशच्या बॅटमधून देखील प्रचंड मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळूच्या हातामध्ये तो चेंडू असेल. सिंगल आली आणि सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न होईल का? फेकी तर केली जाईल आणि फलंदाजाला माघारी पाठवलं जाईल. फलंदाज बाद. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये इथे जमा असणार आहे. धावफलकावरती जर का आपण पाहिल्या तर बनवल्या गेल्यात. खेळाडूचं नाव काय ज्याने थ्रो केला? नाव कळवा. सुनील आसिफ. PCMC रायझिंग स्टार या संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यावे आणि आपण मॅच इनिंग मध्ये PCMC योद्धा वर्सेस कोथरूड किंग सुपर किंग या 2 टीमचा टॉस करून घेत आहेत. तरी युट्यूबला विनंती आहे की त्यांनी इथं टॉस का बॉस कडे फिरवण्यात यावे. कॅमेरा फिरून घ्यावा. येस, तिथे
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फक्त 2 कॅप्टन्स असतील, कर्णधार असतील. मॅच अजून संपली नाहीये. पहा 68 धावा बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी 69 धावांची गरज असेल. तर टॉस करून घेत आहोत आपण. अशोकजी जगताप यांच्या हस्ते दुसऱ्या मॅचचा टॉस होत आहे. छापा कोथरूड सुपर किंग यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तरी मी त्यांना या स्पर्धेबद्दल त्यांचं 2 मत आणि त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला ते कसे सपोर्ट करतील याबद्दल त्यांचे 2 शब्द आम्हाला सांगावेत. मी पहिल्यांदा टुर्नामेंट मध्ये उतरतोय. माहिती नाही आता कसं काय आहे ते. आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू. तरी तुम्ही त्यांना पीसीएमसी योद्धांना किती रनाचं टार्गेट देण्याची तुमचं प्लॅनिंग आहे? 80+ देण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. तरी त्यांना कमिटीकडनं शुभेच्छा. आणि यानंतर पीसीएमसी योद्धाचे नवीन कॅप्टन विकासजी जाधव यांना कोथरूड अशा तगड्या संघाचं हा नौका संघ आहे, पण तरी पण हा चांगल्या प्लॅनिंगने इथं ग्राउंडमध्ये उतरलेला आहे आणि त्यांचं 80 रन करायचं प्लॅनिंग आहे. तर पीसीएमसी योद्धाकडनं हे रन तुमचं काय प्लॅनिंग आहे मॅच बद्दलचं? आम्ही पीसीएमसी योद्धा कोथरूडला कमीत कमी रनांमध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि बॅटिंग साईडने आम्ही कव्हर करू बाकीचं. दोन्ही संघाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि आपले क्राईम ब्रँचचे उपनिरीक्षक अशोकजी जगताप सर यांना स्पर्धेबद्दल 2 शब्दामध्ये त्यांनी मनोगत व्यक्त करावे. समोरचे आपले काही मित्र थांबलेत परिवार, त्यांना विनंती थोडंसं आपण बाजूला व्हा. समोर कॅमेरा सुरू. आज फार्मा कप 2024 च्या निमित्ताने जे वैद्यकीय सेवेतील माझे मित्र आहेत, अविनाश खरात, पवार साहेब असतील, नितीन पसपेंड यांनी मला इथे बोलवलं ओपनिंग सेरेमनीसाठी. त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मी आभार मानतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांची सेवा करता करता तुम्ही जो हा उपक्रम यापूर्वी मी प्रत्येक तुमच्या स्पर्धेला हजर राहिलेलो आहे आणि आताही तुम्ही या स्पर्धेनिमित्त मला बोलवलं. तर तुम्ही जे हा उपक्रम राबवताय की शारीरिकदृष्ट्या पण तुम्ही फिट राहिलं पाहिजे, खेळाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र येत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे आणि खेळाला तुम्ही एवढं महत्त्व देत आहे त्याबद्दल मला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो. आणि तुम्ही या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा खरंच ऋणी आहे आणि तुम्हाला इथून पुढेही अशा चांगल्या स्पर्धा तुम्ही आयोजित कराव्यात त्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तरी अशोकजी जगताप सर यांचं कमिटीकडनं खूप खूप धन्यवाद. त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढा बहुमूल्य वेळ दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं कमिटीकडनं आभार. आणि दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. पीसीएमसी योद्धा या टीमनी फिल्डिंगची तयारी करून घ्या, त्यांची प्लेइंग 11 द्या आणि मॅच संपल्या लगेच पीसीएमसीचे 11 खेळाडू आतमध्ये मैदानात गेले पाहिजेत. फिल्डिंग लावून घ्या. फलकावरती आहेत. लेट्स पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट A1 कॉलीचा दन 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 करीत चेंडू सीमारेच्या पलीकडे षटकार. 6 धावा बजाव.
अविनाश भाऊ विकेट मेडन ओव्हर टाकले विजयने. लाजवाब गोलंदाजी, कौतुक नक्कीच करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धू. लक्ष्मण आहे का सिद्धू आहे? अच्छा, नवीन बॅटरचं नाव लक्ष्मण आहे, गोलंदाजाचं नाव सिद्धू आहे. पहिल्या षटक टाकलं होतं त्याने, ज्याने 10 धावा दिल्या. येस. तर पवार साहेब आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहा, चेंडू काही काळ हवेत होता. शॉर्ट थर्डमॅनच्या खेळूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला जाईल, उचलून फेकला जाईल. तोपर्यंत फलंदाज देखील एक धाव अंक संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. हॅलो, यावेळेस पुन्हा एकदा लागली बॅटची कडा और गेंदबाज को मिलेगा विकेट बडा. फलंदाज लक्ष्मण आल्या त्या पावली माघारी. फलंदाज बाद. यावेळेस पुन्हा एकदा पहा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. आज आपण पाहतोय 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, उत्सव 3 रंगांचा. आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. सर्वांना नक्कीच वंदन असेल. छत्रपती शिवरायांना मुजरा असेल, बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना असेल. या मैदानाला खरं तर नक्कीच प्रणाम असेल आणि आपल्या आई वडिलांच्या चरणी देखील नमन असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. 13 धावा धपलकावरती पण पाहतोय. 21 चेंडू 56 मधील. आता इथे आपण पाहूया किती धावा कमी होणार आहेत. क्षेत्ररक्षण तिथे खराब. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आर पार फरार. येतोय चौकार. 4 धावा, 4 रन्स. डीजे लावा. डीजे चौकर षटकार नंतर वाजवा. बिझी आहेत का? ओके, हरकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 17 धावा धपलकावरती, 17 पे खतरा. इथे देखील आपण पाहिलं तर पहा काय होईल. मैदानाच्या आतमध्ये दिशा दर्शवली गेली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हातामध्ये तो चेंडू असेल. सिंगल आली. यावेळेस पुन्हा एकदा प्रचंड मोठा तडाखा, परंतु फटका फसला आणि लॉंगॉनच्या खेळाडूच्या हातामध्ये, अर्थात मला वाटतं विजयच्या हातामध्ये जाऊन बसला. फलंदाज झेलबाद. वाजवा. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 51 धाव्यांची अजूनही गरज.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता, गॅप शोधला गेला, डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण असणार आहे. कमालीचं त्या ठिकाणी थ्रो येईल, सिंगल आली. एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु सिंगल डबल्सने गोलंदाजांना देखील माहिती आहे की जास्त काही फरक पडणार नाही. जिंकायचंय तो नाही चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका या छक्का. पुन्हा एकदा यावेळी देखील दिशा दर्शवली. डीप कव्हर पॉइंटला खेळू तैनात असणार आहे. सिंगल आली. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. दफलकावरती जर का आपण पाहिलं तर 20 धावा, 20 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावले, 20 बनवल्यात. परंतु पाहूया येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 49 कशा प्रकारे बनवले जातील. पुन्हा एकदा गती परिवर्तनाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. बराच काळ चेंडू मध्ये विकेट किपर डाऊन दी बॉल येतात. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हातातून निसटला, परंतु पुन्हा एकदा ताबा मिळवला गेला. सिंगल आली. एक धाव एक अंक इथे देखील संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहे. 21 धावा धफलकावरती. काल एक सामना असा होता जिथे 40 चेंडू मध्ये 103 धावा बनवल्या गेल्या. चिखली सिल्वर क्रिकेट अकॅडमीला मी तिथे समालोचनाला होतो. अशक्य असं लक्ष्य पार केलं गेलं. इथे देखील केलं जाऊ शकतं. संपर्क करणं गरजेचं असणार आहे. वारंवार पहा प्रचंड मोठमोठे धडाके धरण्याचा प्रयत्न केला जातं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. दुसरीचा प्रयत्न होईल का? झाला, डेफिनेटली झाला. 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत. दफलकावरती जर का आपण पाहिलं तर 20 आताचे 2 आहेत, 23. हॅलो, पुन्हा एकदा यावेळेस पहा चेंडू बराच काळ हवेमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला. त्या ठिकाणी आपणाला पाहिलं तर गोलंदाजाला नक्कीच थोडीशी निराशा हाती लागली. हरकत नाही, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जाळं विणलं गेलं होतं, परंतु काही अंशी ते जाळं फाटकं निघालं. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. 24 धावा धफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 धाब्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा पहा इथे देखील झेल होईल का? डेफिनेटली अजिबात नाही. कमळाच्या फुलातून मधमाशी पळून गेली. 24 धावा धफलकावरती होता. इथे बळीची टाळी देणं गरजेचं होतं, परंतु डायरेक्ट हिट पण नाही. थ्रो देखील चुकला. जिथे एकही नव्हता तिथे, जिथे खरं तर विकेट होती तिथे एक आला. एक आल्यानंतर दुसरी देखील धाव आली. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. धफलकावरती 26 धावा. पहा आजचा दिवस, अर्थातच आजची तारीख धफलकावरती 26 जानेवारी. कित्येक थोर नेत्यांनी, कित्येक सैनिकांनी, कित्येक देशभक्तांनी आपल्या देशासाठी आपलं सर्वस्व प्राण देखील अर्पण केले. आज त्या सर्वांना नमन असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा या स्पर्धेतील ही पहिलीच मॅच आहे आणि एकमेव असा हा गोलंदाज ज्याने केवळ एक बळी तर टिपला, परंतु मेडन ओव्हर टाकणारा विजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळी दिशा दर्शवली, गॅस शोधलाय, मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार. चेंडू केलाय, 2 टप्पे घेत चौकारासाठी चांगली बॅटिंग आसिफच्या माध्यमातून मला वाटतं हा चौकार आला, कारण संघाचे माफ करा सुनीलच्या माध्यमातून आदेश आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विजय. हो, पुन्हा एकदा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा, OUT, फलंदाज बाद. चला, पंचांचे जे काही निर्णय असणार आहेत ते अंतिम असणारे, शेवट असणार आहेत. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची नक्कीच चर्चा वादविवाद अजिबात करू नका, कारण धफलकावरती आपण 30 धावा पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धावांची गरज आहे. भर दिसता की सपान पडलं, आज कसं नवाल घडलं. भर दिसता की सपान पडलं, आज कसं नवाल घडलं.
पुन्हा एकदा इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटचे खेळाडू त्या ठिकाणी धावतात पळतात, परंतु चेंडू देखील अडवतात. चांगलं त्या ठिकाणी काम पहा, सीमारेषेच्या अगदी जवळपास केला गेला, परंतु 2 धावा 2 अंक संघाच्या खात्यामध्ये नक्की जमा देखील होणार आहे. 32 धावा आपण धफल करतो. हो, छोटीशी चकमक पहिल्याच सामन्यामध्ये फायनल सारखा थरार पाहायला मिळतं. पाहूया आता ती चकमक या चेंडूवरती पाहायला मिळेल का. ओहो, वा वा वा, प्रचंड मोठा धडाका, परंतु तिथे खिलाडी के मस्तक पर दस्तक. चल चल चल, आता इथे आपल्याला पाहायला मिळालं का बोलले होते. चेरन षटकार, 6 धावा. बजाव बजाव, जेव्हा वाजवायचे तेव्हा वाजवत नाहीयेत, वाजवा, गाणं वाजवा आणि सर्वांना नाचवा. घेतला की डोकं कसं तड 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 धन्यवाद 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 धन्यवाद. तड तड तड, दुसरं ऐकायचं. पुन्हा एकदा इथे देखील पहा, ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक, कट कॉपी पेस्ट. पुन्हा एकदा षटकाराची दिली गोलंदाजाला टेस्ट. चेरन षटकार, तड तड तड, वाजवा. कोणी फिरणार नाही, कोणी भरणार नाही, आपला सम्राट जाणार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भरणार नाही, आपला टेंडर कारभार आहे रे. उडतोस रे, फिरतोस रे, डोळ्यातला बनवून थांबाना, आपली कोणी आहे आकाशी रे. थँक्यू. फलकावरती 44 धावा आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, 25 धाब्यांची गरज. यावेळी देखील पहा, गोलंदाजाने कमबॅक केलंय. बोला, प्रकाश गाडे जिथे कुठे असणार आहेत संपर्क करा. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 6 चेंडू मध्ये 25 धाव्यांची गरज. सहा चेंडू 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. अर्थातच इथे कोणाला तरी संघासाठी रिंकू सिंग बनवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर प्रमोद असतील. पाहूया इथे फलंदाजांना थांबवतील, फलंदाजांना रोखतील का फलंदाज त्या गोलंदाजाच्या चेंडूला ठोकतील, हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतात. जर्सी क्रमांक 96 जो की आपण पाहिला, मला वाटतं श्रेयस अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परिधान करत असतो. यावेळेस गती परिवर्तनाचा चेंडू होता. चांगला टप्पा त्या ठिकाणी. हो, विकेट किपरच्या अगदी आपण पाहिलं हातामध्ये चेंडू बसला, कुठल्याही प्रकारची ती धाव नाही. शेवटचे 5 चेंडू 25 धाव्यांची गरज. यावेळेस टप्पा चुकला ना तर त्या चेंडूला टप्प्यामध्ये घेऊन परफेक्ट कार्यक्रम केला जाईल. किती काय घरी राहिलं. पुन्हा एकदा वाघाची दहाड फोडलाय पहाड. A1 क्वालिटीचा दमदार षटकार.
7 धाव्यांची गरज. संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार. 2 चेंडू 7. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. 2 चेंडू 7 धावा. एक मिनिट सर ऐका ना, अंपायर्सचे डिसिजन्स नंतर तुम्हाला ऐकावं लागतील. मैदानाच्या आतमध्ये कोणी गेला तर ते तिथे पॅनलाइज करतील. आतमध्ये जाऊ नका प्लीज. 2 चेंडू 7 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. यावेळेस पुन्हा एकदा पहा गॅप शोधला गेलाय. त्या ठिकाणी खेळू पळताय. धावांचे धावाधाव होईल. अगदी गुडघा टेकत तो चेंडू रोखून ठेवला. स्वतःला झोकून दिला. चेंडू रोखला. फेकी केली आणि इथे 2 धावा. आज मी म्हटलं थोडेसे नक्की डायलॉग संध्याकाळच्या सत्रामध्ये सांभाळून ठेवूया. पहिल्या मॅच मध्ये थरार पाहायला मिळतोय. बोलावं तर लागेलच. 100% बोलावं लागेल. शेवटचा 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. इथे महेंद्र सिंग धोनी बनावा लागेल. यू ही हर कोई इंसान बिना कुछ खोए कुछ पाया नहीं होता. बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े के घाव पत्थर भी इस दुनिया में भगवान नहीं होता. आता षटकार आला तर एक मिनिट. यावेळेस प्रचंड मोठा धडाका केलाय. त्या ठिकाणी खेळाडू पळतायत, धावतायत. ओहो झेल तर निसटलाय, परंतु सामना इथे संपलाय. वेल डन. चांगला खेळ तिथे पाहायला मिळाला. कोणी फिरणार नाही, कोणी लढणार नाही, आपला सम्राट चालणार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, फिरतोस रे, डोळ्यातला बनवून खबारा. आपली कोणी आहे आकाशी रे, तू खपशील धडकील जबारा. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की